जय हिंद मित्रांनो, सर्वात पहिले तर सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज रक्षाबंधन, थोडा ड्युटीमधून ऑफ मिळाला तर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। एसएससी जीडी 2026 च्या रिझल्टची जे मुलं वाट बघत आहे, तुम्ही थंबनेल बघितलं असेल की फक्त रिझल्टची वाट बघू नका। असं का म्हटलं मित्रांनो, मी एसएससी जीडी 2026 च्या रिझल्ट संदर्भात जो व्हिडिओ बनवतो लगभग 3 ते 5,000 मुलं बघतात आणि यामधले अनेक मुलं हे मला मेसेज करतात की सर मला 110 मार्क्स आहे, मला 120 मार्क्स आहे, माझं सिलेक्शन तर जवळपास पक्कच आहे। मी फक्त रिझल्टची वाट बघत आहे, कोणत्याही प्रकारचा माझा अभ्यासामध्ये मन लागत नाही। तर मित्रांनो, हीच ती चुकी आहे जी मीही एका टायमाला केली होती। मी तुम्हाला सांगितलं होतं 2020-21 ची भरती निघली होती, त्या टायमात मला 76 मार्क्स होते, माझ्या वेळेस 100 मार्क्सचा पेपर होत होता आणि त्यामध्ये मला असं वाटत होतं माझं फिक्स झालं, कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता मस्त बिनधास्त राहायला लागलो। आणि जेव्हा फिजिकल झालं तेव्हा बघितलं की मी चेस्टमध्येच कटून गेलो आणि जी नवीन भरती येणार होती पुढची, त्याच्यासाठी कमी टाइम उरला होता, 6 महिने। तर ही चुकी आताही मुलं करतात की मुलं म्हणतात सर अभ्यासात मनच लागत नाही, जोपर्यंत एकदा निघायला लागून जात नाही, आम्ही जर कटलो तर आम्ही परत अभ्यास करू, नाहीतर असं वाटत नाही की अभ्यास करावा। तर इथंच सर्वात मोठी चुकी होती मित्रांनो। लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। येणारी भरती खूप मोठी येणार आहे। एसएससीच्या कॅलेंडरनुसार भरती ही पुढच्या महिन्यातल्या 30 तारखेपर्यंत यायला हवी। जरी कॅलेंडर थोडं डिले झालं तरी जास्तीत जास्त 1 ते 2 महिने तुमची भरती लेट होईल आणि या भरतीचा रिझल्ट लागला, तुम्ही बाहेर झाले, तर तुमच्याकडे खूप कमी टाइम उरेल अभ्यासासाठी। त्यामुळे मी माझ्या अनुभवातून गोष्टी सांगत आहे की अभ्यास करत राहा। आता जेही मुलं 70 ते 100 च्या रेंजमध्ये मार्क्स मिळालेले आहे, त्यांचा अभ्यास तर झालेला आहे, म्हणजे त्यांनी सिलेबस कव्हर केलेला आहे। त्यांना फक्त त्या अभ्यासाला फिनिशिंग देणं आहे आणि मार्क्स वाढवणे आहे। त्यासाठी जरी मन लागत नसेल तरी एक गोष्ट लक्षात घ्या की दररोज सकाळ आणि संध्याकाळ एक दिवस मॉक टेस्ट आणि एक दिवस मागील झालेली प्रश्नपत्रिका हे कंटिन्युअसली सोडवत राहा, जेणेकरून तुम्ही रुटीनमध्ये राहाल। जर इकडे सिलेक्शन नाही होऊ शकलं 2026चं, तर 2027च्या तयारीमध्ये फुल राहाल। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट देत राहा, मागील वर्षांच्या झालेल्या प्रश्नपत्रिका देत राहा आणि यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे टेक्स्टबुक ॲप। टेक्स्टबुक ॲपवर सध्या खास ऑफर, आखरी मौका सेल अंतर्गत 29 ते 31 ऑगस्ट पर्यंत न्यू युजरसाठी 351 रुपयामध्ये टेक्स्टबुक पास मिळणार आहे। त्यासाठी माझा कुपन कोड कैलाश यूज करू शकता आणि जुन्या युजरसाठी 399 रुपयात टेक्स्टबुक पास उपलब्ध आहे। खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन खरेदी करू शकता। टेक्स्टबुकवर तुम्हाला भरपूर साऱ्या मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट लागू तितक्या मिळून जाईल, त्यामध्ये तुम्ही सोडत राहू शकता। तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत सिलेक्शन पक्का होत नाही, तुमचं फायनल मेरिटमध्ये नाव येत नाही, तोपर्यंत अभ्यासापासून दूर जायचं नाही। कारण की एकदा जर आपण अभ्यासापासून दूर गेलो तर परत रुटीनमध्ये येण्यासाठी टाइम लागतो आणि हाच तो टाइम असतो मित्रांनो। जसं की तुम्हाला 90 मार्क्स पडले असेल किंवा 100 मार्क्स पडले असेल आणि तुमचं सिलेक्शन 5 मार्क्सनी हुकलं, तर हाच तो मधातला टाइम आहे ज्या टायमामध्ये तुम्हाला ते मार्क्स कव्हर करणे। आता भरपूर मुलं असे आहे की ज्यांची ही भरती लास्ट होती, त्यांना कोणताही पर्याय नाहीये, ते रिझल्टची वाट बघितल्याशिवाय पर्याय नाहीये किंवा इतर भरत्यांची तयारी करू शकता जिथे वय जास्त, त्यांचं वय बसत आहे। परंतु ज्या मुलांची भरती पहिली होती किंवा दुसरी होती आणि अजून त्यांना कन्फर्म मालूम आहे मला 2 भरत्या किंवा 1 भरती मिळणार आहे, तर नक्कीच मित्रांनो, जितकी मेहनत केल्या जाईल तितकी ह्या टायमात करा। आता काय बघितलं तुम्ही की तुमचा रिझल्ट हा 3 महिने या 4 महिनेही डिले होऊ शकतो। 1.5-2 महिना झाला आहे आणि अजून 2 महिने जर डिले झाला तर हा टाइम चालला आहे फक्त व्हिडिओ बघण्यात आणि हे बघण्यात की मेरिट किती लागेल। परंतु लक्षात घ्या, तुम्ही खूप मोठी चुकी करताय। तुम्ही जो सिलेबस कव्हर केलेला आहे किंवा नोट्स काढलेले आहे त्याचं रिव्हिजनही टाइमोटाइमी करत राहा। जर मित्रांनो तुम्ही ज्या फील्डमध्ये उतरलाय त्या फील्डमध्ये तुम्हाला नावलौकिक करायचं असेल, भरती व्हायचं असेल, तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्या टायमाला इतर गोष्टीला टाइम देऊ नका। म्हणजे कसं, कोणताही सण आला असेल, तुम्हाला मित्रांबरोबर कुठे फिरायला जायचं असेल, या सर्व गोष्टी मित्रांनो जेव्हा तुम्ही सिलेक्शन घ्याल त्या टायमाला करण्याचा प्रयत्न करा। या टायमाला तुमचं जे टार्गेट आहे त्याच टार्गेटकडे लक्ष केंद्रित करा। लक्षात घ्या मित्रांनो, एक टाइम असा होता की तुम्हाला काहीच येत नव्हतं आणि एक टाइम असा येऊन जाईन की तुम्ही सहज पेपरला बसाल आणि 120-130 मार्क्स घेऊन जासाल। आता येणाऱ्या टायमामध्ये कॉम्पिटिशन अजूनही वाढत चाललेलं आहे। ही येणारी भरती आहे, हीच माझी शेवटची भरती असणार आहे आणि यातच मी लागणार आहे, हेच टार्गेट घेऊन चाला। लक्षात घ्या, अभ्यास कधी वाया जात नाही। जसं की माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये दाखवलं होतं की मी अजून बिन एमपीएससीचा अभ्यास करतो। तर एसएससी जीडीसाठी किंवा इतर भरत्यांसाठी मी जो अभ्यास केला होता तो अजूनही माझ्या सोबत आहे किंवा अजूनही मी तो रेग्युलर करतोय। तर ध्यानात ठेवा, आज रोजी तुम्ही नोकरीला लागो अथवा ना लागो, अभ्यास सतत करत राहा। तोच असा आहे की तुम्हाला खूप वरती घेऊन जाईल आणि जोपर्यंत अभ्यासाच्या फील्डमध्ये तोपर्यंत बिनधास्त अभ्यास करा। स्वतःच्या मनाला एक गोष्ट लावून घ्या की मी जर इतक्या दिवसापासून करत आलेलो आहे तर इथून पुढे मी मला करणं आहे, तेव्हाच मी सक्सेस होणार आहे। या तो जान लगा दो नाही तो जाने दो, ही जी म्हण आहे मित्रांनो, ही काही लायब्ररीमध्ये जे शीट होतं त्यासमोर ही म्हण कायमस्वरूपी लिहिलेली असायची। टायमालाही तुम्हाला अभ्यासामध्ये बोर झालं, त्या टायमाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वतःमध्ये मोटिवेशन आणत जा। कारण की असं नाहीये मित्रांनो, अभ्यास कोणीही अभ्यास करणारा मुलगा असू द्या, एमपीएससी वाले असू द्या, राज्यसेवा, यूपीएससी, प्रत्येक जण मुलगा कधी ना कधीतरी बोर झालेला असतो किंवा त्याला असं वाटतं की नको यार आता हे सोडून देऊ। परंतु जो त्या टायमात पण करत राहतो तोच पुढे सक्सेस होतो।
आता बघा, जर तुम्हाला बोर झालं तर नक्कीच एखादी मोटिव्हेशनल मूव्ही बघत जा. त्यानंतर जे मुलांनी सिलेक्शन घेतलेलं आहे, त्यांच्या कहाण्या ऐकत जा. या गोष्टी अशा आहे की तुम्हाला प्रेरणा देत राहतात पुढे सक्सेस होण्यासाठी किंवा पुढील तयारी करण्यासाठी. एक गोष्ट लक्षात घ्या, जर शक्य होईल तर लायब्ररी नक्की लावा. लायब्ररीने तुम्हाला एक अभ्यासाचं वातावरण मिळतं, मुलांचं कॉम्पिटिशन समजतं आणि मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा तुमचंही मन करतं, की यार मीही अभ्यास करायला हवं. जर मी फिरतोय आणि मुलं अभ्यास करताना दिसताय, तर नक्कीच असं वाटतं की यार आपल्यापेक्षा कोणी जास्त अभ्यास करतंय. त्यामुळे घरी अभ्यास करणे टाळा. हा भरपूर मुलांचा विचार असतो, की सर मी घरीच बसतो आणि घरूनच अभ्यास कव्हर करतो. परंतु हा आपला चुकीचा दृष्टिकोन असतो. शक्य असल्यास नक्कीच लायब्ररी जॉइन करा. लायब्ररीमध्ये तुम्हाला एक शिक्षणाचं वातावरण मिळतं. मुलांच्या ग्रुपमध्ये डिस्कशन होतं, की कोणती भरती निघाली, कोणत्या भरतीची मेरिट किती गेली किंवा सगळ्या स्ट्रॅटेजी डिस्कस होतात. तर नक्कीच मित्रांनो, जे 2026 वाले मुलं आहे, ते पण टायमोटायमी आपल्या सिलेबसला कव्हर करत राहा किंवा थोडंफार रिव्हिजन करत राहा, टेस्ट सोडवत राहा. मी माझ्या अनुभवाच्या काही गोष्टी टेलिग्रामवर पण शेअर करत असतो. त्यावरही तुम्हाला मार्गदर्शन देत असतो. तर नक्की त्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन करून घ्या आणि कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा.